लेकुरे उदंड झाली. अहो मला नाही, हे नाटकाचं नाव आहे. वसंत कानेटकर लिखित लेकुरे उदंड झाली हे नाटक त्यावेळी खूप गाजलं होतं. अनेक मोठमोठ्या अभिनेत्यांनी त्यात काम केलेलं आहे. आता हेच नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवरती आपल्या भेटीस येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नाटकाद्वारे 20 वर्षानंतर, तब्बल 20 वर्षानंतर आपला आवडता अभिनेता सुमित राघवन पुन्हा एकदा कमबॅक करतोय. अहो खरंच ते सांगतोय, नाही पटत आहे? चला तर मग या नाटकाच्या तालमीला लेकुरे उदंड झाली. चला. जुनी गाजलेली नाटकं रंगमंचावर पुन्हा पाहायला प्रेक्षकांना आवडतात असंच दिसतंय. लेकुरे उदंड झाली, वसंत कानेटकरांचं हे अजरामर नाटक पुन्हा एकदा भेटीला येतंय. 46 वर्षांपूर्वी श्रीकांत मोघेंनी हेच नाटक पहिल्यांदा सादर केलं होतं. आता या नाटकात सुमित राघवन मध्यवर्ती भूमिका साकारतोय. बऱ्याच काळानंतर सुमित रंगभूमीवर कमबॅक करतोय. दादा बहिणीची 6, सोनूताई दासोबंतांची 7, म्हणजे 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, हे दोघं 15, हे दोघं 17, आपण दोघं 19 आणि गोरा 20. बोला कुंडली गावात हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एकतर 20 वर्षानंतर पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळतोय. कारण मला असं वाटतं की एकदा तुमची जेव्हा नाळ जोडली जाते ना, मग ती नाही तुटत. आणि टेलिव्हिजन करत होतो, बऱ्यापैकी नाव झालं, पण कुठेतरी असं वाटत होतं की अरे जिकडनं आलोय तिकडं परत एकदा वळायला पाहिजे. या नाटकाच्या निमित्तानं सुमित आणि चिन्मयी ही सेलिब्रिटी जोडी बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा रंगमंचावर येते. आमच्या लग्नाला आता झाली 15 वर्ष आणि आम्ही लास्ट जे नाटक एकत्र केलं होतं ते लग्न व्हायच्या आधी केलं होतं. म्हणजे आमच्या मुलांनी आम्हाला कधी स्टेजवरती एकत्र बघितलेलं नाही. किंवा मी चिन्मयी सुमित अशी आलेच नाही स्टेजवरती त्याच्याबरोबर. नाट्यसंपदा निर्मित या नाटकाचं दिग्दर्शन करतायत विजय केंकरे. मी मूळ नाटकाची संरचना बदललेली नाही, ती बदलावी असं मला वाटलं नाही आजच्या काळात सुद्धा. एकतर ते फील गुड आणि मस्त नाटक आहे. कानेटकरांच्या मला फार आवडणाऱ्या नाटकांपैकी एक आहे. आता त्याच्यानंतर तुमचे प्रमुख अभिनेता आणि अभिनेत्री म्हणजे आता सुमित राघवन आणि चिन्मयी ते बदलल्यानंतर आपोआप नाटक करायची पद्धत बदलते. दुसरं म्हणजे आजचा काळ बघता त्याचा वेग आजच्या काळाचा असेल, म्हणजे प्रयत्न निदान तो असेल. कसा ओढा बाई साहेबांना दिवस केलेत. 28 जुलैला या पुनर्निर्मित नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे. लेकुरे उदंड झाली या नाटकाच्या नव्या संचाचे देखील उदंड प्रयोग होत अशीच आशा करूया. झी24 तास साठी निलिमा कुलकर्णी, मुंबई. मंडळी कसं असतं नाटक म्हटल्यावर बटाटवडा दिसतो. बटाटवडा दिसल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे काय, त्या मावशी आहेत ना, ते बटाटे वडे खात आहेत. मला पण त्यांच्याबरोबर बटाटे वडे खायचे. तुम्ही सुद्धा बटाटे वडे खा. लवकरच भेटूया बटाटे वड्यानंतर. म्हणजे आपल्या कार्यक्रमात नाट्य दरबारात क्षणभर घेऊया छोटीशी विश्रांती.